स्वामी विवेकानंदांचा जो जन्म आहे तो मकर संक्रांतीचा दिवस आहे आणि नाव ठेवण्यात आलेलं आहे नरेंद्र. नरेंद्र एक दिवशी कीर्तनाला गेले आणि कीर्तनकाराने सांगितलं की प्रभू रामचंद्राच्या नामाचा घोष केला की त्या ठिकाणी प्रत्यक्ष हनुमंत येऊन तिथे बसतात आणि नंतरच्या उरलेल्या वेळात ते केळीच्या बागेमध्ये असतात. हे ऐकल्यानंतर नरेंद्र कीर्तन झाल्यानंतर घरी न जाता कुठे जाऊन बसले केळीच्या बागेमध्ये. 3 दिवस सतत तसं करत होते, जाऊन बसत होते. आई विचारते, अरे नरेंद्र तू जातोस कुठे, करतोस काय? नाही म्हणे, मी हनुमंतरायांच्या शोधासाठी. हनुमंतरायांच्या? कोणी सांगितलं? 3 दिवस तिकडे असल्यामुळे तिने आईला प्रश्न विचारला, आई कीर्तनकार काय खोटं बोलले का? आता ती आई आहे, संस्कार करते आहे. योग्य वयात योग्य संस्कार कसे करतात, शिक्षण आणि संस्कार चांगले जर झाले तर मूल कसं चांगलं निपजतं, या राष्ट्राचं उत्तम नागरिक होतं, हे या आई वडिलांकडून शिकावं आपण. आईने उत्तर दिलं, हे बघ बाळ, कीर्तनकारांनी बरोबर सांगितलेलं आहे, काही चुकीचं सांगितलं नाही. ते असतात तिथे, परंतु आज आहे ना प्रभू रामचंद्रांचं काहीतरी काम आहे त्यामुळे ते तिकडे गेलेले आहेत. दुसऱ्या तिसऱ्या आईने काय सांगितलं असतं, अरे काय नको ते प्रश्न विचारतो, एवढ्या लहान वयात कथलं ते राम आणि कथलं हनुमान, अभ्यास कर. पण ती आई कोणाची होती? नरेंद्रची आई होती, लक्षात ठेवा.